हॅलो एव्हरीवन. मी आत्ता बसले आहे तर एका गार्डनमध्ये. तिथे एक ससा खेळत होता. छान खेळत होता तो आणि एक छोटासा आवाज झाला आणि घाबरून तो त्या बिळामध्ये जाऊन बसला. काहीच कारण नव्हतं, फक्त छोट्याशा आवाजाला घाबरला आणि तो त्या बिळामध्ये जाऊन बसला. तर त्याला पाहून मला एक लहानपणीची गोष्ट आठवली. भित्रा ससा. आभाळ कोसळलं पळारी पळा. तुम्हाला असं वाटतं का की आपल्या प्रत्येकामध्येच असा एक भित्रा ससा लपलेला असतो? आपण आयुष्यामध्ये काही सुरुवात करायचं ठरवलं, करिअर असू देत, बिझनेस असू देत, एखादी आर्थिक गुंतवणूक असू देत किंवा साधी वेट लॉस जर्नी असू देत, असे भित्रेस असे आजूबाजूला गोळा होतात. मग ते कधी नातेवाईकांच्या स्वरूपामध्ये असतात, कधी मित्रमंडळींच्या, तर कधी सोशल मीडियावरच्या निगेटिव्ह व्हिडिओंच्या. तुला हे जमेल का? शक्य आहे का? अपयश आलं तर? याचे साईड इफेक्ट्स आहेत. अशी अनेक भित्री कारणं. पण सशाप्रमाणेच आपण कधी पडताळून पाहतो का की खरंच ते पाठीवर पडलेलं पान आहे की आभाळ आहे? ही सगळे भित्रे ससे आहेत. यांना खरंच या क्षेत्रामधलं नॉलेज आहे का? ते हुशार असतील, पारंगत असतील त्यांच्या क्षेत्रामध्ये. पण जे क्षेत्र आपण निवडलं आहे त्याच्यामधलं त्यांना खरंच नॉलेज आहे का? याची शहानिशा आपण करतो का? की त्यांच्यामध्ये सामील होऊन जातो? आभाळ कोसळलं पळारी पळा. तुमच्यामध्येही असाच एखादा भित्रा ससा लपला आहे का? नक्की शोधून पहा. येस, थँक्यू.